नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज आपला 12वा दिवस आहे आणि आज आपण शतपावली, आपण ज्याला म्हणतो जेवल्याच्या नंतर शतपावली, आपण 100 पावलं चालतो त्याला आपण शतपावली बोलतो आणि जेवल्याच्या नंतर आपण शतपावली घालतो. पण ही शतपावली दिवसामध्ये कधीही घालायची आहे. म्हणजे या रूममधून त्या रूममध्ये जायला किंवा गार्डनमध्ये किंवा मैदानामध्ये किंवा रस्त्यावर किंवा आपण घरातून ज्यावेळी बाहेर पडतो, ज्यावेळी आपल्या घरातून आपल्या घराच्या उंबरठ्यामधून उजवा पाय बाहेर टाकल्याच्या नंतर 100 पावलं मोजायची आहेत आणि पावलं मोजताना प्रत्येक पावलाला धन्यवाद बोलायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद असं 100 होईपर्यंत आपण प्रत्येक पावलाला धन्यवाद बोलायचं आहे. ह्याने काय होतं, तुमचे पाय मजबूत होतात, तुमची चालण्याची स्पीड वाढते आणि तुमच्या चालण्यामध्ये तत्परता येते. म्हणजे असं मरगळल्यासारखं वाटत नाही चालताना, एक प्रकारे उत्साह येतो. चालताना तुम्ही 100 आकडे म्हणजे 100 पावलं मोजा, म्हणजे 100 आकडे मोजा. प्रत्येक पावलाला म्हणजे पहिलं पाऊल धन्यवाद, दुसरं पाऊल धन्यवाद, तिसरं पाऊल धन्यवाद, असे 100 पावलं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला 100 पावलं मोजायची असतील तर मला वाटतं 2 मिनिटं लागतात. माझ्या माहितीप्रमाणे 2 मिनिटं लागतात किंवा 3 मिनिटं पण लागतील. आपण जेवढं हळू चालू, जेवढं फास्ट चालू तेवढं, पण टाईम लावा आणि बघा किती मिनिटं लागतात ते. आणि नंतरच म्हणजे मध्ये असं घड्याळ बघत जा किंवा मोबाईलमध्ये बघत जा की 100 कुठपर्यंत पूर्ण होतात, किती मिनिटं लागतात, आणि त्याप्रमाणे पावलं मोजा आणि चाला. बघा, तुम्हाला तुमच्या चालीमध्ये तुमची चाल व्यवस्थित होईल. तुमचं चालणं अगदी उत्साही असेल आणि तुमची चालायची स्पीड पण वाढेल. मंडळी, हा उपाय मी केलेला आहे. एकच दिवस चाललेली आहे आणि मध्ये मला आठवण आली तर मी 100 पावलं मोजत चालते. आपल्या घराच्या उंबरट्यामधून उजवा पाय बाहेर टाकल्यानंतर त्या उजव्या पायाचं पहिलं पाऊल आणि त्या पावलापासून धन्यवाद बोलायचं आहे. 100 पावलं चालायचं आहे आपल्याला. आणि हे चालून बघा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. कारण मी चालते आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की 100 पावलं चाला आणि बघा तुम्हाला कसं वाटतं ते. आणि मग तुम्हाला एक प्रकारे ती सवय होईल. बघा, रोज असं 100 पावलं चालायची आणि मोजायची. बघा, तुम्ही हे करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही 100 पावलं चालल्याच्या नंतर तुम्हाला कसा उत्साह वाटला की नाही, हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.